चे पंतप्रधान आहेत. या देशातला काळा पैसा मी आणि भ्रष्टाचाराचा पैसा मी नष्ट करेन हे त्यांचं वचन. तेच मोदी काल सांगतायत अदानी आणि अंबानी यांचा काळा पैसा टेम्पो भरभरून काँग्रेसकडे जातोय, काँग्रेसच्या सहयाद्यांकडे, आणि ते निवडणुका लढतायत. याचा अर्थ असा आहे की नरेंद्र मोदी यांना या भ्रष्टाचाराच्या व्यवहाराची माहिती आहे. आणि जो पीएमएलए ऍक्ट आहे, मनी लॉन्ड्रिंग, मोदीने ताबडतोब या 2 उद्योगपतींवर कारवाई केली पाहिजे, अटक केली पाहिजे. तुम्ही इतरांना याच कायद्याखाली अटक करता ना. भ्रष्टाचाराचा पैसा इकडे वळवला, तिकडे वळवला, आणि स्वतः प्रधानमंत्री जाहीरपणे सांगतायत की या 2 उद्योगपतींचा काळा पैसा हा काँग्रेस पक्षाच्या निवडणुकीत वापरला जातो. याचा अर्थ सरळ सरळ मनी लॉन्ड्रिंग आहे असं मोदी म्हणतायत. अशा वेळेला ईडीच्या संचालकांनी मोदी यांचं स्टेटमेंट ताबडतोब घ्यायला पाहिजे, किंवा त्यांनी जे काल वक्तव्य केलंय, प्रधानमंत्र्यांचं जबाबदार वक्तव्य आहे, ते स्टेटमेंट मानून कायदेशीर सेक्शन 45A, अंडर सेक्शन 45A त्यांनी ते स्टेटमेंट ग्राह्य मानून ज्यांच्यावर मोदींनी मनी लॉन्ड्रिंगचा काल आरोप केलेला आहे त्या 2 उद्योगपतींवर कारवाई केली पाहिजे. ही साधी सरळ गोष्ट आहे. जर मोदी हे करणार नसतील तर मोदींचं मानसिक आरोग्य पूर्णपणे बिघडलं आहे. आणि भारतीय जनता पक्षानं एक पक्ष म्हणून जबाबदारीनं आपल्या या लाडक्या नेत्यावरती उपचार करणं गरजेचं आहे. दिलेलं आरक्षण जे आहे ते विषय संपू द्या. मुख्यमंत्री म्हणाले की पत्राचाराने खिचडी घोटाळा करणार आम्ही काय बोलणार, आमचे प्रवक्ते उत्तर देतील. मुद्दा द्या, काही हरकत नाही, आम्ही समर्थ आहोत. 4 जून पर्यंत तुम्हाला जो काय तांडव करायचा आहे ते करा. मग तुमचे सगळे घोटाळे काय ते बाहेर काढू, बाहेर निघतातच आहे. एकनाथ शिंदेने भ्रष्टाचारावर बोलावं एक फार मोठं आश्चर्य आहे. स्वतः केलेल्या भ्रष्टाचाराला घाबरून ज्या माणसाने पलायन केलं, स्वतःचे घोटाळे बाहेर पडतायत आणि मला अटक होईल या भीतीनं ज्याची गाळण उडाली, पाय लटपटू लागले, डोळ्यातनं अश्रू काढले, असा माणूस बोलतो भ्रष्टाचारावर.